नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ, पुन्हा एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत. मित्रांनो, भरती तशी म्हणायला गेलं तर आरोग्य विभागाअंतर्गतच निघालेली आहे. आरोग्य विभागाअंतर्गत जी पदं आहेत तीच पदं या भरती अंतर्गत आपल्याला बघायला मिळतील. तर चला बघ सुरू करूया भरती आरोग्य विभाग 2024 या अंतर्गत. परंतु कुठं निघाली आहे त्याकरता जाहिरात बघा. परंतु त्या अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्या अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग बघूया एकदा जाहिरात कुठं आहे ते. मित्रांनो, बघू शकता ही जाहिरात निघालेली आहे आपल्याकडे. ॲडव्हर्टिजमेंट कुठं तर दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या अंतर्गत, म्हणजे DSSB या अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे. ही नोटीस बघा 12/1/2024 म्हणजेच 12 तारखेचीच आहे. परंतु आज डिटेलमध्ये आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्याचं कारण असं की आजपासूनच त्या ठिकाणी जे आहे ते 13 तारखेपासून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तुम्हाला भरायचे आहेत. 13 फेब्रुवारीपासून या ठिकाणी ॲप्लिकेशन्स भरायचे आहेत. 13 मार्च ही त्याची शेवटची तारीख असेल. आता याला आपण आरोग्य विभाग भरती का म्हटलं आहे ते आता एकदा ठिकाणी बघून घेऊया. त्याची पदं एकदा बघा. पहिलं पद आहे जे या ठिकाणी निघालेलं आहे फार्मसिस्टचं पद निघालेलं आहे. डिपार्टमेंट बघू शकता हेल्थ फॅमिली अँड वेलफेअर या अंतर्गत पद निघालं आहे. ग्रुप Cचं पद आहे. एकूण पदं बघा 318 पदं तुम्हाला या ठिकाणी या भरतीकरता उपलब्ध असतील. सामान्य करता 96, OBC करता 96, SC करता 21, ST करता 40 आणि इकॉनॉमिकल विकल सेक्शन 65 पदं. दुसरं पद आहे बघा नर्सिंग ऑफिसरचं पद आहे. तेही त्याच डिपार्टमेंट अंतर्गत हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत 1500 पदं एकटी या विभागाअंतर्गत निघालेली आहेत. नर्सिंग ऑफिसर याकरता 1500 आणि 300 अशी 1800 पदं, या दोघांची जर कंबाईन आपण केली बेरीज तर 1800 पदं ही तुम्हाला या अंतर्गत निघाली आहेत. आरोग्य विभागासाठी केवळ 2 विभागात इतरही पदं या ठिकाणी आहेत, जसं की रिसोर्स सेंटर कोऑर्डिनेटर असेल, आयाचं असेल 21 पद, कुक असतील 18 पदं, कुक फिमेल असतील 14 पदं, हिंदी ट्रान्सलेटर 2 पदं आणि सिनियर सेक्शन ऑफिसर 4 पदं. परंतु इतर पदं न बघता केवळ आपण या 2 पदांचा जरी विचार केला तर जवळजवळ 1825 पदं ही या तुम्हाला ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत DSSB या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. आता बघूया या 2 पदांकरता नक्की क्वालिफिकेशन्स काय लागतील आणि कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ठीक आहे, बघा पद आपण बघितलंच आहे. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत फार्मसिस्टचं पद या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. एकूण 318 पदं या ठिकाणी आहेत. शैक्षणिक पात्रता बघू शकता. बघा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. निश्चितच ती तुम्हाला फार्मसी म्हणजे B.Pharm अंतर्गत लागेल. सोबतच रजिस्टर्ड ॲज अ फार्मसिस्ट अंडर फार्मसी ॲक्ट 1948 या अंतर्गत तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. सोबतच द सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू रजिस्टर्ड इन दिल्ली फार्मसी काउन्सिल विदिन 6 months ऑफ जॉईनिंग. म्हणजे काय की तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला दिल्ली फार्मसी काउन्सिलमध्ये सुद्धा हे रजिस्टर व्हावं लागेल. परंतु जॉईनिंग नंतर तुम्हाला त्यासाठी तिथे 6 महिन्याचा वेळ हा दिलेला असेल. आता बघा या ठिकाणी विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. एक्सपिरियन्स मागितला नाही आहे म्हणजे फ्रेशर्स विद्यार्थी या ठिकाणी निश्चितच अर्ज करू शकतील. आता पे स्केल काय असेल बघा. ग्रुप Cचं नॉन गॅझेटेड पद आहे. नॉन गॅझेटेड पद आहे. 29,200 ते 92,300 लेवल 5चं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आता बघा या पदाकरता वयमर्यादा काय असेल बघा. नॉट एक्सेडिंग 27 इयर. 27 म्हणजे 27 वर्षाच्या अंदर तुमचा हा जन्म त्या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु OBC करता 5 वर्ष आणि 3 वर्ष आणि SC/ST करता 5 वर्ष जो क्रायटेरिया आहे सरकारी विभागाचा, तो क्रायटेरिया याही ठिकाणी हा लागू होणार आहे. दुसरं पद जे आपण बघितलं होतं ज्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 1500 पदं निघाली होती ती म्हणजे बघा नर्सिंग ऑफिसर नावाचं पद होतं. नर्सिंग ऑफिसरचं पद होतं हे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट याच अंतर्गत ही पदं निघालेली होती. ठीक आहे, एकूण 1507 पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. जर बघायला गेलं तर सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना करता जवळजवळ 700 पदं त्यांनी दिले. OBC करता जवळजवळ 450 पदं, SC करता 125 पदं आणि ST करता 100 पदं या ठिकाणी दिली आहेत. इकॉनॉमिकल विकेअर सेक्शन करता 117 पदं ही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. म्हणजे काय की दोन्ही ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी करता इथं भरपूर पदं त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल हे आपण एकदा बघून घेऊया. तर बघा BSc नर्सिंग तुमचं असणं गरजेचं आहे. सोबतच रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग तुमचा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जर ते नसेल तर पोस्ट बेसिक BSc नर्सिंग फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड ॲज अ नर्स ऑर नर्स मिडवायफर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन असणं खास करून नर्सिंग काउन्सिल करताही गरजेचं आहे या भरतीकरता. सोबतच
तेही तुमचं झालेलं नसेल तर तुमच्याकडे डिप्लोमा असणं गरजेचं आहे. कशामध्ये? जनरल नर्सिंगमध्ये किंवा रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे नर्स अँड नर्स मिडवायफरीमध्ये. सोबतच रजिस्टर्ड ॲज अ नर्स ऑर नर्स मिडवायफर फ्रॉम दिल्ली नर्सिंग काउन्सिलकडून तुमचं त्या ठिकाणी गरजेचं असणं आवश्यक आहे. आता बघा, तुम्हाला कुठल्याही ठिकाणाहून नर्सिंग काउन्सिलमध्ये जर तुम्ही रजिस्टर असाल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. हा इथं दुसरा नंबरचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी मात्र एक त्यांनी गोष्ट टाकलेली आहे की 1 वर्ष अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे वरचे क्वालिफिकेशन नसेल आणि डिप्लोमा जर असेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी त्यांनी अनुभव हा मागितलेला आहे. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता झाल्यानंतर वेतन बघू शकता. ग्रुप बीचं पद आहे, नॉन गेजेटेड आहे. 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असेल. वयोमर्यादा बघा, 30 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. एज रिलॅक्सेशन तुम्हाला नेहमीप्रमाणे OBC करता 3 वर्ष, SC ST करता 5 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल. आता ही 2 पदं पाहिली. इतर पदांनाही तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, परंतु ती पदं तुम्ही त्या ठिकाणी आरामात बघू शकता. आपण त्या पदांचा इथे फारसा उल्लेख करण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. ठीक आहे. आता बघू इतर डिटेल की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर काय करावं लागेल. बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया. म्हणजे काय की तुम्ही भारतीय वासी असाल, महाराष्ट्रातील जरी विद्यार्थी असाल तरीही तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं 13/3/2024 पर्यंत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं शिक्षण चालू असेल आणि तुमचं मार्चपर्यंत जर पूर्ण होत असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. ॲप्लिकेशन्स तुम्हाला ऑनलाईन करायचे आहेत. वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, DSSBonline.nic.in ही एकदा वेबसाईट तुम्ही उतरून घ्या. कधीपासून? 13/2/2024 पासून त्याची सुरुवात झालेली असेल. 13/3/2024 ही त्याची शेवटची तारीख असेल अर्ज करण्याची. ठीक आहे. आता बघूया या ठिकाणी की एक्झाम्सबद्दल काय असेल. तर एक्झामबद्दल बोलायचं झाल्यास तर एक्झाम्स फीस किंवा ॲप्लिकेशन फी किती असेल? 100 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशन फी या ठिकाणी भरायची आहे जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल. महिला प्रवर्ग असतील किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना कुठलंही अर्ज शुल्क या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आता एक्झाम बघा, एक्झाम यांनी 2 टायरमध्ये ठेवलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही टायर 1 जनरल आणि खाली असेल टायर 2 जनरल. आता बघा, टायर 1मध्ये काय दिलेलं आहे? 200 मार्क त्या ठिकाणी टायर 1मध्ये असतील. MCQs असतील. त्यामध्ये टॉपिक कोणते असतील बघा? जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी. 3 असेल अरिथमॅटिकल अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी. टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेजची टेस्ट आणि टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन. बघा, 40 मार्क प्रत्येक सेक्शनला दिलेले आहेत. जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो, अरिथमॅटिक अँड न्यूमेरिकल ज्याला आपण अंकगणित म्हणतो, हिंदीची लँग्वेजची टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेजची टेस्ट तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे जर टायर 1 अंतर्गत. टेक्निकलमध्ये सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे. टेक्निकलमध्ये काय असेल बघा? टेक्निकलमध्ये MCQs असेल. त्या पर्टिनिंग पोस्टनुसार टीचिंग मेथॉडॉलॉजी असेल किंवा वेगळं असेल तर टेक्निकल त्या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे. आता टायर 2मध्ये काय दिलं आहे बघा? टायर 2 सुद्धा त्यांनी 200 मार्काची ठेवलेली आहे. ठीक आहे. टायर 2 सुद्धा त्यांनी 200 मार्काची ठेवलेली आहे आणि सब्जेक्ट जवळजवळ त्याच पद्धतीचे आहेत बघा. जनरल अवेअरनेस असेल, जनरल इंटेलिजन्स असेल, रिझनिंग ॲबिलिटी सोबत अरिथमॅटिक असेल, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज आणि टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. फक्त प्रत्येक सेक्शन 20 मार्काचा आहे. म्हणजे ही असेल सेक्शन 1 आणि सेक्शन बी 2 सेक्शन अंतर्गत टायर 2ची एक्झाम असेल. सेक्शन 1ला 100 मार्क आहेत, सेक्शन 2ला 100 मार्क आहेत. अशी ही टोटल सेक्शन 2ची टायर 2ची एक्झाम 200 मार्काची त्यांनी ठेवलेली आहे. सेक्शन बीमध्ये कसं असेल बघा काय? तर सब्जेक्ट ऑर क्वालिफिकेशन रिलेटेड टू पेपर 100 मार्क्स. म्हणजे ज्या एक्झाम्स करता तुम्ही अप्लाय करताय त्या एक्झाम्सनुसार तुमचं त्या ठिकाणी जे आहे ते पेपर त्या ठिकाणी तुमचा होणार आहे. ठीक आहे. वरील दोन्ही बघितल्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय असेल तर बघा, टायर 1 जी आहे ती त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की ती क्वालिफाईंग असेल. ठीक आहे. आणि जे टायर 2 असेल त्याच्यावर तुमचा बेसिक रिझल्ट हा अवेलेबल असेल असंही त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, इथं तुम्ही बघू शकता टायर 1 एक्झामिनेशन इज ओनली क्वालिफाईंग इन नेचर अँड यूज फॉर शॉर्ट लिस्टिंग ओनली. ठीक आहे. फर्दर सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ क्युमुलेटिव्ह मेरिट मार्क्स ऑब्टेन इन टायर 2 एक्झामिनेशन. टायर 2वर तुमचा फोकस असणं त्या ठिकाणी त्यासाठीच महत्त्वाचं असेल, गरजेचं असेल. आता या ठिकाणी बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे का? हो, निश्चितच आहे. 0.2% या ठिकाणी तुम्हाला चुकीच्या मार्काला निगेटिव्ह मार्किंगला असेल. सोबत किल टेस्ट, इंडोरिन टेस्ट जे असेल ते ज्याप्रमाणे तुमचा जॉब असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी ह्या दोन्ही टेस्ट देणं गरजेचं असतील. तर मित्रांनो बघू शकता, अतिशय छान जाहिरात आहे. खूप मोठ्या प्रमाणात पदं आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला. 13 तारीखपासून या ठिकाणी जे आहे ते अर्जाला सुरुवात होत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि ऑनलाईन अर्ज करायचे कुठून आहेत तेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, DSSB ऑनलाईन या ठिकाणाहून तुम्ही त्या परीक्षेला अर्ज हा नक्की करा. पुन्हा भरती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.